नमस्कार. आज आपण क्विक मेजर्सबद्दल बघणार आहोत. DAXचा जो शेवटचा पार्ट आहे आजच्या सेशनमध्ये, की बऱ्याचशा गोष्टी मी ज्या घेतल्या आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या की काय-काय घ्यायच्या किंवा काय-काय कन्सिडर करायच्या त्या आज मी सांगणार आहेत. आणि उद्यापासून आपण एक प्रोजेक्ट करणार आहोत, जो एंड टू एंड पॉवर बीआयचा प्रोजेक्ट असेल, एक डॅशबोर्ड असेल, तो आपण करणार आहोत. आज फक्त एक टॉपिक्स राहिला होता म्हणून मी सर्व जे काही टॉपिक्स आहे की DAXमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या मी सांगतो इथे आज आणि काही प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स मी पण म्हणजे करून दाखवणार आहेत. तर मागच्या शनिवारी मी एक सेशन घेतलं होतं, ज्याच्यात मी तुम्हाला डेटच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, की डेट्समध्ये इयर टू डेट, मंथ टू डेट वगैरे ह्या गोष्टी कशा कॅल्क्युलेट करायच्या वगैरे, त्या तुम्ही गो थ्रू केल्या असतील अशी मला अपेक्षा आहे, की तुम्ही ॲटलीस्ट त्यात बघितले तरी असतील किंवा ॲटलीस्ट यूज करून बघितले असेल, की कसे आपण हे रेव्हेन्यू मेजरमध्ये टोटल वाय-टी-डी वगैरे, त्यानंतर एम-टी-डी रेव्हेन्यू मंथ टू डेट कारण ह्या गोष्टी गरजेच्या असतात. म्हणजे जेव्हा कधी आपण हे सर्व गोष्टी करतो, आपण कॅल्क्युलेशन्स करतो, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लागतात आणि त्या तुम्ही त्या दृष्टीने आपल्याला डेट एंड टाईमचे जे रिलेटेड फंक्शन्स आहेत, ते माहिती पाहिजे. तर ते तुम्ही ट्राय करा. जर तो व्हिडिओ गो थ्रू केलेला नसेल, तर तो नक्की करा आणि त्याचे प्रॅक्टिकल्स एक्झाम्पल्स ट्राय आउट करा. जेणेकरून तुम्हाला ह्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आता बरेचसे फंक्शन्स असतात, की काही-काही गोष्टी असतात, की आपल्याला ह्या DAXमध्ये काय-काय करता येईल. आता आपण एवढं काय केलं, की आत्तापर्यंत मी तुम्हाला फक्त एक रिवाईज करतो, की मी आत्तापर्यंत DAXमध्ये काय-काय घेतलं. तर साधारणपणे जर बघायला गेलं, तर मी जेव्हा सुरुवात केली होती, की DAXमध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? DAXमध्ये मी तुम्हाला सांगितलं, DAX म्हणजे काय, की आता फक्त एकदा रिवाईज करतो, जेणेकरून सर्वांना ह्या गोष्टी क्लिअर होतील. डेटा एनालिसिस एक्सप्रेशन. आता हे जे आहे DAX का यूज करावं लागतं? तर आपल्याला साधारणपणे जर Excelमध्ये तुम्ही जर काम केलेलं असेल, तर Excelमध्ये जसं आपण सम फंक्शन, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट वगैरे हे जे फंक्शन्स यूज करतो आणि वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आपण परफॉर्म करतो, तसंच इथे DAX आहे. DAXमध्ये वेगवेगळे फंक्शन्स अवेलेबल आहेत आणि मग त्यात मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं, की कसे फंक्शन्स आपण लिहू शकतो. कॅल्क्युलेट फंक्शन सांगितलं. मग त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक मेजर आणि एक कॅल्क्युलेटेड कॉलम ह्या 2 कन्सेप्ट सांगितल्या. आता मेजर म्हणजे काय आणि कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? तर मेजरमध्ये आपण डायरेक्टली जो कॉलम क्रिएट करतो, तो असा इकडे याच्यात कॅल्क्युलेटेड कॉलम काय होतं, की एखादा जर टेबल असेल आपलं एक्झिस्टिंग त्या टेबलमध्ये आपण काही कॉलम्स ॲडिशनली क्रिएट करतो. जसं की इथे ह्या डेट टेबलमध्ये आपण जे काही कॉलम्स इथं क्रिएट केले. डेटमधून वेगवेगळे व्हॅल्यूज एक्स्ट्रॅक्ट करून ते डिस्प्ले केले. तर त्यासाठी नवीन कॉलम आपण ॲज अ कस्टम कॉलम क्रिएट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेटेड कॉलम्स असतात आणि मेजर्स हे ॲक्चुअली ॲग्रीगेटेड व्हॅल्यूज असतात किंवा ज्याच्यात आपण वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून डायरेक्टली व्हॅल्यू आपण डिस्प्ले करू शकतो. कॅल्क्युलेटेड कॉलम्स हे फिजिकली आपल्याला दिसतात इथे. की जेव्हा आपण कोणत्याही कॉलम्समध्ये आता इथे मी एक आपलं सेल्स टेबलमध्ये एक कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट केला होता. जसं की आपण इथे, की जिथे आपण काहीतरी कॅल्क्युलेशन्स करून त्याचा नवीन कॉलम क्रिएट करतो एक्झिस्टिंग कॉलमचा यूज करून. तर ते कॉलम हे ॲक्चुअली फिजिकली दिसतात कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजर जे असतात ते मेजर ॲक्चुअली इथं कुठे दिसत नाही. परंतु ॲज अ मेजर आपण इथं क्रिएट करू शकतो. ते ॲज अ फॉर्म्युला म्हणून स्टोअर असतील आणि जेव्हा ॲक्चुअल कॅल्क्युलेशन करायचं असतं त्यावेळेस ते जे काही आपण इथं फॉर्म्युला लिहितोय, ते आपण आपल्या व्हिज्युअलायझेशनच्या ह्याच्यात आपण डिस्प्ले करू शकतो. मग त्यानंतर मग असे हे मेजर्स आपण इथं घेऊ शकतो आणि मग त्याच्यात एक डिफरन्स मी सांगितला होता, की तुम्हाला एव्हरेज किंवा सम किंवा काउंट कोणतेही फंक्शन जर असेल, तर एक एक्स म्हणून जे म्हणतो आपण एव्हरेज एक्स, की जेव्हा आपण हे एक्स वापरतो आणि नॉर्मल फक्त एव्हरेज फंक्शन जर वापरलं, तर ते पूर्ण व्हॅल्यू ॲग्रीगेट करतं. परंतु एक्स जर वापरलं, तर रो वाईज कॅल्क्युलेट करून आपण जसं कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये जसं फंक्शनॅलिटी अचीव्ह होती, तीच फंक्शनॅलिटी इथं एक्स फंक्शन जेव्हा आपण यूज करतो, तेव्हा करू शकतो. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि हे केल्यानंतर मी तुम्हाला काही बाकीचे बरेचसे आता इथं जे काही दिसतात तुम्हाला, की ह्या ज्या गोष्टी आहे की इथे जे जे काही आपण फंक्शन्स यूज केले, काउंट केले, डिस्टिंक्ट कसे कॅल्क्युलेट करायचे वगैरे ते.
तर हे फंक्शन्स आहे डॅक्स फंक्शन्स हे भरपूर आहेत आणि याच्यात आपल्याला बेसिकली जे काही आपण करतो DAX मध्ये त्यात आपल्याला जे ॲक्च्युअली फंक्शनॅलिटी अचीव्ह करायची ती करता येते. म्हणजे ज्या गोष्टी आपण नॉर्मली साधारण कॉलमनी म्हणजे फक्त एक्झिस्टिंग कॉलम्समध्ये यूज करून होत नाही, ते आपल्याला DAXने परफॉर्म करून होतात. मग त्यासाठी हे DAX फंक्शनॅलिटी आहेत. आता तुम्हाला जर असा प्रश्न कोणी विचारला, की DAXची खरी गरज काय आहे? किंवा व्हॉट इस द एक्झॅक्ट नीड ऑफ अ DAX? DAX जर नसते तर काय प्रॉब्लेम आले असते? किंवा काय आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल असतात? तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, की DAX जर असेल तर आपल्याला तेवढी फ्लेक्सिबिलिटी असते बिझनेसचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतात ते करण्यासाठी. म्हणजे DAX जर नसते तर मग साधारणपणे सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला डेटाबेसकडनं पुल करून घ्यावं लागतं. किंवा म्हणजे जे काही आहे ते लेट्स से की कुठून तरी डेटा आलेला आहे किंवा ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला ऑलरेडी कुठेतरी डेटाबेस मध्ये जो डेटा आहे तिथंच कॅल्क्युलेट करून मग ते आपल्याकडे घ्यावं लागले असते. मग त्याच्यात तो परफॉर्मन्स वगैरे इम्पॅक्ट झाला असता आणि ते अव्हॉइड करण्यासाठी ही जी फंक्शनॅलिटी आहे ती पॉवर BI मध्येच दिलेली आहे, जी की फंक्शन आपण वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करतो. तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहेत आणि हे DAX खूप इम्पॉर्टंट आहे, की जेणेकरून आपल्याला जी काही फ्लेक्सिबिलिटी, जी काही फंक्शनॅलिटी आहे ती अचीव्ह करता येते आणि त्यानुसार आपण हे हे सर्व गोष्टी क्रिएट करू शकतो किंवा जशी पाहिजे जसे बिझनेस रिक्वायरमेंट असेल तसे आपण हे कॅल्क्युलेशन्स करून आपल्या व्हिज्युअलायझेशन्समध्ये यूज करू शकतो. तर YTD, MTD, QTD जे मी काय मागच्या सेशनमध्ये घेतलं, क्वार्टर टू डेट, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्या बघा. बऱ्याच वेळा आपल्याला असे कॅल्क्युलेशन्स करावं लागतात आणि ते डिस्प्ले करावं लागतात. त्यावेळेस आपण हे डॅशबोर्डमध्ये जेव्हा यूज करू, तेव्हा हे फंक्शन्स लागणार आहे. तर आता साधारणपणे हे केलं होतं आणि त्यानंतर आता मी काही गोष्टी अजून घेणार आहेत, की जिथे आपल्याला काही क्विक मेजर म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती बघायची. आता क्विक मेजर म्हणजे काय? की आता तुम्ही बघितलं असेल इथं जर ह्या व्ह्यूमध्ये एक ऑप्शन आहे. इथं होम स्क्रीनवरती एक क्विक मेजर म्हणून एक ऑप्शन आहे इथं. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की कधी-कधी असं वाटतं की हां, हे DAX जे आहे ते कोडिंग लिहावं लागतं वगैरे थोडंफार कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं की काय काय चाललंय हे समजत नाही. तर त्यावेळेस आपल्याला थोडं पॉवर BI टूलमध्ये काही ऑप्शन्स रेडीमेड अवेलेबल असतात. ते आपण यूज करू शकतो. त्यासाठी हे क्विक मेजर म्हणून एक कन्सेप्ट आहे. इथं पण ऑप्शन अवेलेबल आहे. व्ह्यूजमध्ये गेल्यानंतर रिपोर्ट व्ह्यूमध्ये इथं ऑप्शन अवेलेबल आहे किंवा या या डेटा याच्यात जरी गेलो तरी इथं पण एक क्विक मेजर म्हणून ऑप्शन अवेलेबल आहे. तर आपण कुठे पण क्रिएट केले तरी काही हरकत नाही. परंतु आता सध्या हे जे मेजर आपण क्रिएट केले एवढे सर्व, तर असेच मेजर डायरेक्टली ऑटोमॅटिक आपल्याला करून भेटतात का पॉवर BI कडून? तर ते बघण्यासाठी आपण ह्या गोष्टी बघणार आहोत, की कसं करता येईल. त्यासाठी एक क्विक मेजर म्हणून एक कन्सेप्ट आहे. याच्यावरती क्लिक करायचंय आणि साधारणपणे हे क्लिक केल्यानंतर एक आता इथं बघा. तर हे काय आहे, की हे काय आहे, की आपल्याला जसे कॅल्क्युलेशन्स पाहिजे ते आपल्याला इथं रेडीमेड बिल्ड करून भेटतात किंवा रेडीमेड आपल्याला तयार करून भेटतात. मग हे कसे भेटतात आणि याच्यात फक्त काय आहे ना, की फक्त काही लिमिटेशन्स असतात, की म्हणजे जे जनरल कॅल्क्युलेशन्स लागतात. बऱ्याच वेळा जे डॅशबोर्डमध्ये आता बघा एव्हरेज कॅल्क्युलेट करणे, व्हेरियन्स कॅल्क्युलेट करणे, मॅक्सिमम आहे, मिनिमम आहे, वेटेड एव्हरेज आहे. ह्या गोष्टी काढायच्या. आता याच्यात 2-3 गोष्टी बघा. ॲग्रीगेट पर कॅटेगरी, फिल्टर्स, टाईम इंटेलिजन्स, त्यानंतर टोटल्स, रनिंग टोटल वगैरे, मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स, ह्या गोष्टी आहेत आणि टेक्स्ट. तर ह्या सर्व गोष्टी आहे, की थोडेफार हे फंक्शन्स रेडीमेड अवेलेबल आहेत, जे आपण यूज करू शकतो. आपल्याला जर वाटलं, की मला काहीच DAX लिहिता येत नाही किंवा मला सुरुवातच कुठून करायची ती समजत नाही, मला काही करता येत नाही, तर इथून सुरुवात करा. तुम्ही थोडंफार याच्यातलं अंडरस्टँडिंग करा. आणि मग त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी करतील. आता इथं मी सांगितलं, की मला लेट्स से, की आता इयर टू डेट मी YTD जे आहे मागच्या सेशनमध्ये घेतलं होतं. तर इयर टू डेट आपण हे कॅल्क्युलेशन्स लेट्स से घ्यायचंय, की मला हे कॅल्क्युलेट करायचंय. इयर टू डेट काढायचंय. आता इयर टू डेट म्हणजे काय, की YTD म्हणजे वर्षाची सुरुवात जी झाली त्या वर्षाच्या 1 जानेवारीपासून तर आत्तापर्यंत म्हणजे जी काही आजची तारीख असेल 5, 25, 26 तारीख काय असेल किंवा 23 तारीख काय असेल, तर तिथपर्यंत जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते दिसतात. पण कशाच्या बेसिसवरती? तर आपल्याला इथं 2 ऑप्शन्स आहे. आता इथं तुम्ही स्वतःही एक्सप्लोर करू शकता, की कशा पद्धतीने आपण हे थोडं लर्न करू शकतो.
आता इथं त्यांनी इयर टू डेट म्हणजे काय याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द टोटल ऑफ द बेस व्हॅल्यू. बेस व्हॅल्यू म्हणजे काय, इथं जे आपण व्हॅल्यू देणार आहे ती. मग एखादं रेव्हेन्यू आहे किंवा एखादी सेल्स अमाउंट आहे, एखादी ट्रान्झॅक्शन अमाउंट आहे, इथं आपण देऊ शकतो. स्टार्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द करंट इयर, म्हणजे ज्या आत्ताच्या इयरमध्ये आहे त्याच्यापासून पूर्ण स्टार्टिंग पासून आतापर्यंत जेवढं कॅल्क्युलेशन आहे ते इथे डिस्प्ले होऊ शकतं. आणि डेट ही जी आहे ती डेटमध्ये आता तुम्ही सांगू शकता द डेट फील्ड विच ओव्हर विच टू कॅल्क्युलेट द टोटल. मग आपल्याला डेट पण द्यावं लागते, तर त्यासाठी बेस व्हॅल्यू पहिले देणं गरजेचं आहे. आता बेस व्हॅल्यू जी म्हणतो आपण, बेस व्हॅल्यू जी आपली रेव्हेन्यू मेजर जे मेजर आहे ते आपण सिलेक्ट करूया. आणि याच्यात आपल्याला रेव्हेन्यू जो आपण कॅल्क्युलेट करायचा आहे तो, आणि याच्यानंतर हे डेट फील्ड आहे. आता डेट फील्डमध्ये इथे बघा, आता डेटमध्ये आपण जो डेट कॉलम आहे आपण तो कन्सिडर करूया, कारण की आपला जो डेटा मॉडेलमध्ये जो डेट आहे तोच आपण इथं ॲड करतोय. आणि आता याला मी काय केलंय की ॲड म्हणतो, याच्यानंतर ॲड केल्यानंतर आता इथं हा इयर टू डेट मेजर आलेला आहे. इथं बघा, आता इथं हा याचं नाव काय आहे, इयर टू डेट मेजर रेव्हेन्यू मेजर YTD टू डेट. आता याच्यात बघितलं तर तुम्ही बघायचं आहे की याच्यात आपल्याला हा कोड ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे. आता हा ॲक्च्युली बरोबर रिझल्ट देतोय का नाही ते बघूया. परंतु त्याच्या अगोदर आपण याचा जो अंडरस्टँडिंग आहे ते करण्याच्या अगोदर लेट्स से की आपण व्हॅल्यू चेक करूया की बरोबर येतंय का नाही. आता हा इथं आलेला आहे. याला मी इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतो. आता हा रेव्हेन्यू YTD मेजर मी इथे डिस्प्ले करतोय. आता सध्या ब्लँक दाखवतोय, कारण की काय आहे ना, की जेव्हा हा ब्लँक दाखवतोय कारण की आपल्याला याला हा डेट जे फील्ड आहे ती इथं प्रोव्हाईड करावं लागेल. तर मी ती डेट पण इथे ॲड करण्याचा प्रयत्न करतो. आता इथं मी डेट ॲड केल्यानंतर आणि एक साधा टेबल जरी घेतला, तर आता ही अशा पद्धतीने हे डेट आलेलं आहे. आता बघा, आता हे जे आहे, आता हा जो व्हिज्युअलायझेशन आहे, ऑटोमॅटिक आपण काय केलं, एक रेव्हेन्यू डिस्प्ले केला डेट वाईज. आणि याच्यात तर आता इथं बघा डेट आलेली आहे, आणि ह्या डेटमध्ये जे काही गोष्टी आहे, की डेट, इयर, क्वार्टर, मंथ आणि डे वाईज रेव्हेन्यू डिस्प्ले होतो. आता हे जनरेट झालेलं आहे. आपला हा रेव्हेन्यू मेजर जो YTD रेव्हेन्यू मेजर आहे, तो आपला इथं डिस्प्ले झालेला आहे. आणि मग याचा सिंटॅक्स जर बघितला, तर सिंटॅक्स आपल्याला माहिती आहे, की आता याच्यात बघा इफ इफ स्टेटमेंट आलं, इज फिल्टर्ड. आता इथे एक एरर पण मेसेज आलेला आहे. आता ऑटोमॅटिक सर्व आलेलं आहे, आणि इथे टोटल YTD फंक्शन यूज केलेलं आहे. टोटल YTD आणि त्याला रेव्हेन्यू मेजर आणि डेट्स टेबलमध्ये डेट फील्ड. तर आता आपण याच्यात असं वाटलं की मला हे नाही पाहिजे. म्हणजे आता कसं आहे, थोडं लिमिटेशन्स असतात जेव्हा सिस्टम जनरेट करते ना, तर त्याच्यात थोडे लिमिटेशन्स असतात. जर मला वाटलं की हे क्वार्टर वाईज, इयर वाईज मला हे नाही पाहिजे, मला फक्त डेट डिस्प्ले करायचे, तर मी काय करेल, हे डेट हायरार्की आहे त्याच्याऐवजी फक्त डेट सिलेक्ट करेल. तर हे केल्यानंतर आता तुम्ही बघा हे चालत नाही. तर हे म्हणतंय की कांट डिस्प्ले द व्हिज्युअल. तर हे का चालत नाही? कारण की आपण तर डेट घेतलेला आहे. तर याचा डिटेल जर बघितला आपण, तर की मेजर टेबल रेव्हेन्यू द टाईम इंटेलिजन्स क्विक मेजर्स कॅन ओन्ली बी ग्रुप्ड ऑर फिल्टर बाय द पॉवर BI प्रोव्हाइडेड डेट हायरार्की. म्हणजे काय म्हणतंय की डेट हायरार्कीनीच हे वर्क होईल. म्हणजे जर मी याला डेट हायरार्की ठेवलं, तर हे वर्क होतंय. परंतु दरवेळेस आपल्याला असं नाही पाहिजे ना, म्हणजे हे फिक्स कसं करायचं? मग त्यासाठी आपण बघायचं की याच्यात काय करता येईल. मग आता आपल्याला याच्यात बघायचं की याच्यात नेमकं काय आहे? का हा जो एरर आला होता, अ, हा एरर ऑटोमॅटिक जो आता आपल्याला डिस्प्ले केला होता, कॅन कॅन ओन्ली बी ग्रुप्ड ऑर फिल्टर बाय द डेट हायरार्की, हा आहे तो एरर. तर याला आपण कसं करणार, की कसं चेक करायचं किंवा चेंज करायचं. तर आता हा जो आहे ना एरर, आपल्याला डिस्प्ले करायची गरज नाही, किंवा याला जर आपण काढला तर इथं बघा, इथं डेट डेट फील्ड आहे आणि हा टोटल YTD फंक्शन आहे. आता टोटल YTD मध्ये इथं बघा हे डॉट डेट आलेलं आहे ना, मग हे घेतल्यामुळं फक्त जी डेट हायरार्की आहे ना तेच इथे येते. म्हणजे याला जर मी काढलं आणि फक्त पूर्ण डेट ठेवली इथे, तर हे वर्क व्हायला पाहिजे. आता आपण ट्राय करूया हे वर्क होतंय का नाही. आणि जर मी आता इथं याला याच्यात गेलो आणि याची डेट हायरार्की आहे ती काढण्याचा प्रयत्न केला, तरी हे वर्क होत नाही. तर त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, की हे जे आहे इथं फील्ड, आता हे एरर जो मेसेज आहे ना, तो आपण काढू शकतो. इज फिल्टर आहे, फिल्टर करायचंच नाही याच्यात, जे आहे त्या डेट फील्डवरती. तर हे पूर्ण आपण काढून टाकू शकतो. आणि हे जे आहे इफ स्टेटमेंट, आता बघा,
मेन म्हणजे तुम्हाला जर ह्या गोष्टी येत नसेल, म्हणजे की नेमकं याच्यात काय-काय होतं, या गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा आपल्याला डॅक्स लिहिताच येत नसेल, तर आपल्याला एवढं तर करता यायला पाहिजे, की आपण जे म्हणतो, की फक्त मी काय केलेलं आहे, तर टोटल वाय-टी-डी केलेलं आहे आणि याची जी डेट फील्ड आहे, तर ती घेतलेली आहे आणि मग त्यानंतर हे आपलं वर्कआउट होतंय. म्हणजे जे काय आहे कंडिशन, आता ते कसं आहे, की टूलमध्ये जेव्हा ऑटोमॅटिक जनरेट होतात कोड, त्यावेळेस काहीतरी सिस्टमॅटिक त्यांना दिलेलं असतं, त्यानुसार ते जनरेट होतात. परंतु आपल्याला फक्त एकदा गो थ्रू करून त्याच्यातून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण जरी ठेवलं, तरी ह्या गोष्टी चालतात व्यवस्थित. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी थोड्याफार माहिती असणं पाहिजे, की टोटल वाय-टी-डी काय करतं? मग त्याच्यात रेव्हेन्यू मेजर वगैरे ह्या फील्ड आहे. त्या आपण अ, कशा घेतलेल्या आहे आणि मग त्यासाठी आपण जे काही फंक्शन्स यूज केले याच्या अगोदर, कॅल्क्युलेट फंक्शन यूज केलं, फिल्टर फंक्शन यूज केलं, व्हॅल्यूज फंक्शन, सिलेक्टेड व्हॅल्यूज हे फंक्शन्स थोडेफार माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे जे काही गोष्टी आहे, की इथं आपल्याला यूज करता येईल. तर अशा पद्धतीने हे एक फंक्शन आहे. आता हे क्विक मेजरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो, की जी क्विक मेजरमध्ये जर आता अजून बघायला जर गेलं, आता याच्यावर मी क्लिक केलं तर याच्यात अजून काही फंक्शन्स आहे. म्हणजे आता फिल्टर्ड आहे. आता इथं फिल्टर करायची वेळ आली किंवा आता फिल्टरचा आपण ट्राय करूया एखादा. एक नवीन फिल्टर घेऊया आणि आता फिल्टर म्हणजे आता इथं मी यूज करण्याचा प्रयत्न करतो. फिल्टर म्हणजे काय करतो, की कॅल्क्युलेट अ व्हॅल्यू विथ अ फिल्टर अप्लाइड. म्हणजे आपण जे फिल्टर फंक्शन यूज करत होतो, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, की आपण फिल्टर फंक्शन यूज करत होतो. तर ते कसं यूज करत होतो, तर ते सेम फंक्शनालिटी आपण इथे पण अचीव्ह करू शकतो. जर तुम्हाला कळत नसेल, की मला सुरुवात कसं करायची, की फिल्टर फंक्शन लिहायचं कसं, तर हे फिल्टर्ड व्हॅल्यू यूज करा आणि बेस डेटा म्हणजे मला रेव्हेन्यू फिल्टर करायचा आहे. मग रेव्हेन्यू जो आहे आपला की मेजर, तो मी इथं घेतलेला आहे. रेव्हेन्यू मेजर याला सिलेक्ट करा आणि आता जेव्हा फिल्टर देतो, त्यावेळेस आपल्याला हे फिल्टर फंक्शन्स द्यावंच लागणार आहे काहीतरी. आता लेट्स से एखादं फंक्शन आता इथे काय आहे, की आपण फंक्शन करू शकतो. लेट्स से लोकेशन आहे. मग लोकेशनमध्ये हे सिटी आहे. सिटी घेतल्यानंतर आपण फिल्टर आउट करायचं आहे. लेट्स से की आपल्याला इथं लेट्स से 1-2 व्हॅल्यू जे आहे आता हे मल्टिपल सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल प्रेस करायचं आहे आणि 2-3 व्हॅल्यू मी सिलेक्ट करतोय. यातली एकच व्हॅल्यू पाहिजे असेल तरी आपण करू शकतो. परंतु मी आता काय केलं 3 व्हॅल्यू सिलेक्ट केलेल्या आहे आणि ॲड करतोय मी आता हे. आता मी हे काम करतोय की याला अ, हे जे मेजर क्रिएट झालेलं आहे आपलं. आता याचं नाव काय झालेलं आहे रेव्हेन्यू मेजर फॉर आता इथं नाव आलेलं आहे. याला वाटलं तर आपल्याला की चेंज करायचं आहे. तर रिनेम करू शकतो आपण. म्हणजे रिनेम करताना आपण म्हणू शकतो की स्टेट वाईज फिल्टर्ड रेव्हेन्यू असं काहीतरी नाव देऊ शकतो. आणि हे दिल्यानंतर मग आता हे फंक्शन बघा की आलेलं आहे. आता हे कसं होतं याला इथं जर घेतलं कुठं आणि आता हे व्हॅल्यूज दिसतंय आणि याच्यात आता आपल्याला स्टेट वाईज बघायचं आहे. तर स्टेट आपल्या काय आहे की किंवा याला टेबल फॉर्मॅटमध्ये जर घेतलं आणि टोटल रेव्हेन्यू जर आता बघितला, आता फिल्टर झालाय की नाही आपला टोटल. आपला टोटल रेव्हेन्यू जो आहे, तो आहे इथे एवढा आहे 139,707 आणि फिल्टर्ड रेव्हेन्यू आहे. फिल्टर्ड स्टेट वाईज फिल्टर रेव्हेन्यू आहे 29,378. आता याच्यात पण बघितलं तर लोकेशन जर टाकलं आपण इथं स्टेटचं स्टेट फील्ड टाकली तर इथे बघा हे ज्या गोष्टी आहे की रेव्हेन्यू मेजर दिसतंय आता 2970 378 हे जे फंक्शन आहे त्याच्यात तुम्हाला प्रत्येक रोला ह्या व्हॅल्यूज बेसिकली काय आहे ना की आपलं फिल्टर कंडिशन आपण काय केलेली आहे की आपलं जे आहे काय ते जो रेव्हेन्यू आहे फिल्टर स्टेट वाईज फिल्टर हां, स्टेट वाईज फिल्टर याला जर बघितलं तर आपला जो आहे ना इथे काय आलेलं आहे की लोकेशन स्टेट इन ह्या 3च याला व्हॅल्यू ॲक्चुअली डिस्प्ले व्हायला पाहिजे. आता बघा अलाबामा इथे आलेलं आहे 29 त्यानंतर कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा इथे. ह्या 3 यायला पाहिजे पण बाकीच्यांना पण इथे दिसतोय. तर हे नाही पाहिजे आपल्याला. तर ह्याला फिक्स कसं करता येईल? आता हे थोडंफार लिमिटेशन असतात, की जेव्हा हे नॉर्मल फिल्टर घेतं. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला फिल्टर फंक्शन यूज कसं करायचं ते सांगितलं होतं. मग इथं जर फिल्टर फंक्शन यूज केलं, आता फिल्टर फंक्शन यूज केल्यानंतर आपल्याला त्याचं टेबलचं आता हे सिंटॅक्स जो आहे तो द्यावा लागेल. इथं आपण काय करतोय लोकेशन देतोय. हा जो टेबल आहे आपला आणि त्याच्यानंतर हे फिल्टर फंक्शन आहे.
जसं आहे तसंच घेतोय आणि याच्यात ब्रॅकेट इथे क्लोज करायचं आहे. हे केल्यानंतर आता जी काय आपला हा इश्यू आहे तो सॉल्व्ह होईल. जिथे प्रॉपर जे फिल्टर फंक्शन आहे, आता तुम्हाला याची यूज केस बरोबर समजली असेल, की आपण हे जे काय करत होतो, की आता बघा कॅलिफोर्नियाचा एवढं इथं जो आहे स्टेट वाईज रेव्हेन्यू आहे तो आहे. नंतर इथं फ्लोरिडाचा आहे आणि अजून एक जे होतं, की अलाबामा त्याला माझ्या मते व्हॅल्यू नसेल म्हणून हा इथं डिस्प्ले होत नाहीये. परंतु हे 2 जे आहे ते एवढे बरोबर डिस्प्ले होतात आणि ही टोटल जे आहे 29,378 म्हणजे ज्या स्टेटला जेवढी व्हॅल्यू आहे तीच इथं डिस्प्ले होण्याचं काम करतंय. तर त्यासाठी ह्या गोष्टी आहे, की स्टेट वाईज रेव्हेन्यू जो आहे तेवढा तिथे डिस्प्ले होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडंफार मॅनिप्युलेशन्स करावं लागतात. ह्या ज्या काही गोष्टी आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर हे आहे. आता अजून काही क्विक मेजर्स आहे, की जसे आपल्याला आता हे काही सगळे घेणे शक्य नाही मला इथं जेव्हा आपण म्हणतो, की मला क्विक मेजर्स क्रिएट करायचे इथे. आणि याच्यात जर बघितलं तर ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज पर कॅटेगरी, मिनिमम, मॅक्सिमम हे स्वतः तुम्ही ट्राय करू शकता. फिल्टर्ड व्हॅल्यू आहे. टाईम इंटेलिजन्स आहे. आता इयर टू डेट आता मी घेतलं होतं ते. क्वार्टर टू डेट, मंथ टू डेट, इयर ओव्हर इयर चेंज. आता इयर ओव्हर इयर चेंज जर घेतलं तर लेट्स से आता इयर ओव्हर इयर म्हणजे की प्रत्येक वर्षाचा आपल्याला जर सपोज लाईन चार्ट क्रिएट करायचा आहे. तर लाईन चार्ट क्रिएट करण्यासाठी आपण कसं करू शकतो? तर त्यासाठी आपण आता इयर ओव्हर इयर चेंज म्हणजे काय, की प्रत्येक वर्षाला काय चेंज झालाय? म्हणजे एखादी पर्टिक्युलर सेल्स रेव्हेन्यू आपला. तर मागच्या वर्षी किती होता? ह्या वर्षी किती आहे? किंवा त्याच्या मागच्या वर्षी, मागच्या 3 वर्षाचा डेटा कसा आहे? 5 वर्षाचा डेटा कसा आहे? मग ते एनालिसिस करण्यासाठी हे हे आपल्याला डेटा कुठे लागतो? जेव्हा आपण डॅशबोर्ड बनवतो, तेव्हा आपल्याला चार्टच्या स्वरूपात म्हणजे लाईन चार्टच्या स्वरूपात हा डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी सोपा पडतो. तर ते आपल्याला द्यावं लागतं. तर तिथं बेस व्हॅल्यू आपण लेट्स से रेव्हेन्यू मेजर घेऊ शकतो इथं. आता जो आपला सेल्स रेव्हेन्यू आहे तोच आपण प्रत्येक ठिकाणी ही रेव्हेन्यू मेजर घेऊ शकतो इथे आणि डेट द्यायची इथं. आता डेट दिल्यानंतर आता डेट तर आपली माहिती की ही डेटची जी टेबल आहे तीच आहे आपली. कारण की तीच व्हॅल्यू आहे आणि नंबर ऑफ पिरियड्स. आता नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे काय? आता इथं नंबर ऑफ पास्ट पिरियड्स ओव्हर व्हिच व्हॅल्यू टू कॅल्क्युलेट म्हणजे 1 वर्षासाठी करायचं आहे, की 2 वर्षासाठी करायचं आहे, की 3 वर्षासाठी करायचं आहे. आता सध्या 1-1 वर्षाचं मी सांगतोय. तर इयर ओव्हर इयर चेंज ॲड करतोय मी आता इथे आणि हे ॲड केल्यानंतर आता हा जर फॉर्म्युला बघितला तर आपल्याला काय गोष्टी बऱ्याच गोष्टी आहे. इथं काय-काय केलं ते आपल्याला एवढं समजणार नाही लगेच. आता इज फिल्टर्ड हे जे आहेत हां, हां. हो, हो. म्हणजे सेम हां, हां, असं पण करू शकतो आणि जे सेम पिरियड लास्ट इयर जे केलं होतं ते. आता याच्यात काय होतं ना, की इयर ओव्हर इयरचे आता तिथं काय होतं ना, की सेम पिरियड लास्ट इयर जे आपण यूज केलं, तिथं आपण पर्टिक्युलर इयर दिलं. म्हणजे आजचं ह्या वर्षीचं इयर जर दिलं, तर त्याच्या प्रिव्हियसचं दाखवतं. पण याच्यात थोडी फ्लेक्सिबिलिटी अजून असते, की आपण 4-5 वर्षाचं एकदमच डिस्प्ले करू शकतो. म्हणजे त्यात त्यात आहे ना पर्टिक्युलर एका वर्षाचं आपण काढू शकतो. म्हणजे ह्या वर्षीचं करंट इयरच्या प्रिव्हियस इयरशी कंपेअर करून आपण ते कॅल्क्युलेट करत होतो. तर इथं थोडंफार अजून 2-3 वर्षाचा एक्स्ट्रा आपण जो काही डेटा असेल तो डायरेक्टली आपण इथं पूर्ण डिस्प्ले करू शकतो. आणि आता इथं जे आहे, आता तुम्ही फॉर्म्युला जर बघितला, इथं डिव्हाईड वापरलेलं आहे. आता डिव्हाईड आणि काय केलेलं आहे प्रिव्हियस इयर आणि रेव्हेन्यू मेजर. आता हे जे आहे फंक्शन आता हे काय केलेलं आहे आता इथं तुम्हाला आता व्हेरिएबल मी सांगितलं मागच्या वेळेस, की व्हेरिएबल कसे क्रिएट करतात. तर त्यासाठी var म्हणून फंक्शन असतात आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते इथं केलेलं आहे आणि तो इथे आपण ॲज अ प्रिव्हियस इयर डिस्प्ले केलेला आहे. अं, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता याला आपण डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करू. आता याचं काय इयर ओव्हर इयर रेव्हेन्यू मेजर हे आहे ते. आता इथे तर इथे हे रेव्हेन्यू मेजर इयर ओव्हर इयर जर घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात जर आपण आता आपली जी डेट फील्ड आहे ती ॲड करण्याचा प्रयत्न केला. तर कसं येतंय बघूया आपण आता इथे. आता बघा इथे. हे जे आहे आता तुम्ही आता बघा हा जो चार्ट आहे
हा जो चार्ट आहे, इथे आपला हा व्यवस्थित चार्ट हा डिस्प्ले झालेला आहे. आता हे खरंच बरोबर आहे का नाही, येतंय का नाही, हे जर बघायचं असं जर असेल आपल्याला, तर इथे बघा 2018, 19, 20, 21 असं जे 4ही वर्षाचं जे आहे ते दाखवण्याचा इथं प्रयत्न करत आहे. आता यालाच जर आपण जर बघितलं, ही जी फील्ड आहे, याच्यात जर बघायचं आपल्याला की डेट वाईज आहे का, हा रेव्हेन्यू मेजर आहे आपला इयर टू डेट, आणि त्यात ही जी फील्ड आहे ती आपण फक्त डेटच्या ऐवजी डेट हायरार्की करूया आणि हे काढून टाकूया, मंथ आणि डे. तर बघा इथे हे जे आहे किती आलेलं आहे, की पर्सेंटेजने इन्क्रिमेंट झालेलं आहे, हे किती की रेव्हेन्यू पर्सेंटेज. आता हे जे आहे 2017, 18, 19, 20, त्यानुसार इथे बघा 2018ला जास्त आहे, त्यानंतर इथं जे आहे 2019ला जास्त आहे, ते 2018ला जे आहे ती त्याच्यापेक्षा कमी आहे, आणि त्यानुसार हे व्यवस्थित इथे दाखवत आहे. आता इथं जो फॉर्म्युला आहे ना, थोडासा चेंज करू शकतो आपण. याच्यात जे आहे, जर आपल्याला वाटलं ना की याच्यात, आता मी जसं सांगितलं तुम्हाला, हे जे असतात हे काढून टाकू शकतो आपण डायरेक्टली, आणि याच्यात हे जे आहे हे फिल्टर कंडिशन आहे ती काढून टाकू शकतो, आणि हे इफ स्टेटमेंट पण आहे ते पण काढू शकतो, काय हरकत नाही. तर त्या हिशोबाने आपण हा फॉर्म्युला असा सिम्प्लिफाय करू शकतो. तर अशा गोष्टी आहे की जिथे आपल्याला ह्या जे आहे की आपल्याला रेडीमेड फंक्शन्स अवेलेबल होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ दिस क्विक मेजर. परंतु बऱ्याच वेळा आपण याच्यावरती पूर्ण डिपेंड न राहणं चांगलंच आहे. रेकमेंडेड काय आहे की आपण जास्तीत जास्त आपण स्वतःहून फंक्शन्स व्यवस्थित लिहिणे. परंतु ठीक आहे, सुरुवात जेव्हा तुम्ही पॉवर बी लर्न करण्याची प्रॅक्टिस करताय, त्यावेळेस तुम्ही हे क्विक मेजर ट्राय करू शकतात. परंतु जेव्हा यूज करशाल किंवा ॲड करशाल, तेव्हा समजून घ्यायचं आहे की आपल्याला जो जे काही फॉर्म्युले जनरेट होत आहेत, ते बरोबर जनरेट होत आहे का नाही, ते बरोबर रिझल्ट देतील का नाही, ते बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला हे क्विक मेजर चं फंक्शन यूज करताना आपल्याला थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे, की जे काही कॅल्क्युलेशन्स होत आहेत, ते बरोबर होत आहे का नाही. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आता अजून काही गोष्टी आपल्याला याच्यात ट्राय करता येईल, जशा की जर बघितलं आपण की याच्यात हा जो टेबल आहे सेल्समध्ये, जर आहे आपल्याला की याच्यात रनिंग टोटल वगैरे असतात. रनिंग टोटल आता इथं जो हां, सेल्स टेबल आहे ना, त्या सेल्स टेबलमध्ये हा रेव्हेन्यू आहे आपला, तो पर्टिक्युलर मंथ वाईज आपल्याला रनिंग टोटल काढायचं आहे एका मंथचा, तर ते पण आपण करू शकतो. आता रनिंग टोटल वगैरे, रनिंग ॲव्हरेज वगैरे असतात, असे काही मेजर्स असतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतात. मग ते कसे कॅल्क्युलेट करायचे, तर न्यू क्विक मेजर जर म्हटलं, आणि आता रनिंग टोटल जर कन्सेप्ट माहीत नसेल, तर तुम्हाला रनिंग टोटल कन्सेप्ट, मी तुम्हाला ज्यांना रनिंग टोटल म्हणजे काय ते माहीत नसेल, तर मी तुम्हाला दाखवतो की काय नेमकं असतं. तर रनिंग टोटल, रनिंग ॲव्हरेज, रनिंग काउंट अशा बऱ्याच वेळा फंक्शन्स आपल्याला यूज करावं लागतात. म्हणजे सपोज आपलं काहीतरी एखादा कॉलम आहे, सेल्स रेव्हेन्यू, आणि याच्यात आहे अशा काही व्हॅल्यू आहे 100, 200, 200, त्यानंतर लेट्स से 50, 500 आणि 300. तर रनिंग टोटलमध्ये काय होतं, की रनिंग टोटलमध्ये ह्या पर्टिक्युलर रोमध्ये ही जी आहे व्हॅल्यू आहे ती सम होत चालते. म्हणजे 100 आहे इथं. आता इथं 100चे 100च राहणार. याच्यात प्रिव्हियस जे आहे, प्रिव्हियस रोची व्हॅल्यू सम होत जाते. आता 100 ही जी आहे 200 अधिक ही 100, ही जी 300 अशी होत जाते. 300 अधिक 50 हे झाले 350. 350 अधिक 500 हे झाले 850, आणि 850 अधिक 300 जे झाले 1150. अशा पद्धतीचं जे टोटल असतं त्याला रनिंग टोटल म्हणतात, रनिंग ॲव्हरेज म्हणतात. आता हे का लागतात, की जेव्हा कधी आपल्याला टोटल काढायचे असते, तर मग शेवटी जे टोटल येणार ती या पूर्ण याची येणार. जशा वेळेस आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे ती, परंतु कधी-कधी असं असतं, की लेट्स से की म्हणजे कशी कॅल्क्युलेट करायची? कधी-कधी असा असतो, Q1 असतो. लेट्स से हे जे आहे, लेट्स से हा 3 जो आहे, जर अ, हे जे 3 रोज आहे ते Q1चे, परत लेट्स से अजून काही आहे इथं, तर हे जे आहे हे Q2 आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आणि इथं काहीतरी अजून आताची आहे इथं जी आहे ती इथं आहे ते ठीक आहे. तर अशा पद्धतीचा काही डेटा आहे. तर मग अशा वेळेस आपल्याला क्वार्टर वाईज टोटल काढायचे असेल, की आता इथं मग अजून एखादा रो येऊ शकतो, की इथं मी जर ॲड केलं, की एक सब टोटल असते. सब टोटल Q1. मग Q1चा रिझल्ट काय आहे? तर ही जी आहे टोटल जी काय आहे ती इथे डिस्प्ले करण्याचं काम एवढं असतं आणि ही जी आहे इथे मग असा एखादा रिपोर्ट तुम्हाला क्रिएट करण्याची गरज पडते. म्हणजे हे जे आहे ह्या क्वार्टरचे किती आहे 2050. तर आणि ही जी झाली ती ग्रँड टोटल झाली. ठीक आहे. ही झाली सब टोटल. ही झाली Q2 ची सब टोटल. मग हा अशा पद्धतीचा एक चार्ट किंवा टेबल जो आहे तो क्रिएट करण्याचं काम जे आहे ते केलं जातं इथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जेव्हा आपल्याला क्रिएट करायचा असतो एखादा टेबल किंवा रिपोर्ट त्यावेळेस आपण हे जे आहे रनिंग टोटल वगैरे हे लागतात. रनिंग ॲव्हरेज, रनिंग काउंट वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळे जे फंक्शन्स असतात ते लागतात. मग ते कसे यूज करायचे तर ते त्यासाठी हे काही रनिंग फंक्शन्स म्हणून रनिंग आहे. रनिंग किंवा रनिंग इथं क्विक मेजरवरती क्लिक केलं तर रनिंग टोटल म्हणून एक फंक्शन आहे आणि तुम्हाला जर ॲव्हरेज जर बघितलं तर ॲव्हरेज हे ॲव्हरेज फंक्शन्स आहे. इथं एक हां, रोलिंग ॲव्हरेज म्हणून एक फंक्शन आहे. रोलिंग पण ते सेम फंक्शन आहे, की जे आपल्याला डेट वाईज रोल करून म्हणजे व्हॅल्यू जे आहे ते करण्याचं काम करतं आणि हे रनिंग टोटल आपण जेव्हा यूज करतो, मग त्यावेळेस आपण हे करू शकतो. आता इथं बघा रनिंग टोटल काय करतं कॅल्क्युलेट द रनिंग टोटल ओव्हर अ मेजर इन अ स्पेसिफिक फील्ड. म्हणजे कोणत्या तरी पर्टिक्युलर फील्डने हे मेजर करण्याचं काम करतं. आता इथं बेस व्हॅल्यू आपण लेट्स से आपला जो नेहमीचा रेव्हेन्यू मेजर आहे तो घेऊया आणि इथं रेव्हेन्यू मेजर आपण ॲड केला आणि फील्ड जे आहे ती फील्ड मग सपोज आपल्याला काही पर्टिक्युलर मंथ वाईज करायचं आहे, क्वार्टर वाईज करायचं आहे. आता लेट्स से आपण डेटची जी फील्ड आहे तीच इथं ॲड करण्याचा प्रयत्न करू. असेंडिंग डिसेंडिंग हे सॉर्ट आहे कोणत्या पद्धतीने करायचं आहे. तर आता जी बेसिक आहे आता तुम्हाला जर सांगितलं की असेंडिंग आणि डिसेंडिंग सॉर्ट का सॉर्ट नाही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर ही का दिलेली आहे? तर सॉर्टिंग डायरेक्शन आता ती कशी करायची तर ती बघूया. आता आपण इथे डिस्प्ले कशी होते ती बघूया. आता इथे रनिंग टोटल आता हे फंक्शन आहे ना की हे काय केलेलं आहे आता हे फंक्शन आता आपल्याला बऱ्याच वेळा की माहित नाही की काय काय आता हे कॅल्क्युलेट फंक्शन यूज केलेलं आहे. आता हे जे याचं नाव काय आहे रेव्हेन्यू मेजर रनिंग टोटल. आता रेव्हेन्यू मेजर रनिंग टोटल आता जरी मी याला ऍड करण्याचा प्रयत्न केला इथं तर ही टोटल जी आहे रेव्हेन्यू मेजर जी टोटल रेव्हेन्यू परंतु आता आपल्याला डेट वाईज करायचं इथं काहीतरी तर डेट घेऊया. आता याला जर आपण बघितलं तर आता ही रनिंग टोटल आलेली इयर वाईज म्हणजे इथं किती होती रनिंग टोटल नंतर किती झाली मग त्याच्यात म्हणजे 2018चा काहीतरी जर आता इथं बघितलं आपण थोडंसं इयर वाईज बघूया आपण हा जो चार्ट आहे ते. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की नेमकं आपण काय होतंय हे रेव्हेन्यू रनिंग टोटल जे आहे ती आता हा रेव्हेन्यू मेजर मी इथं घेतो आणि याला मी डेट परत पास करतो आणि हा टेबलर फॉर्मॅटमध्ये करतो आणि याची जी फील्ड आहे इयर ठेवतो. ठीक आहे. आता ह्या टेबलकडे जर बघितलं म्हणजे आता थोडंसं याच्याकडे पण बघा. आता 2017ला जो होता की रेव्हेन्यू किती 5,490 इथे दिसतोय. 2018ला किती झालाय? इथे दाखवत आहे किती 23,321 का दाखवत आहे की हा 5,000 ह्या 17,000 मध्ये ऍड झाला मग तो झाला 23,000 समथिंग आणि त्याच्यानंतर 2019ला 2019चा ऍक्च्युली 80,000 आहे मग तो झाला किती तर 1,03,000 कारण की काय आहे ना की हे जे 23,000 होते ते ऍड झालेले आणि मग जसा जसा वाढत गेला 139 शेवटचं जे आहे 2020ला किती 36च होता मग तो त्याच्यात ऍड झाला तर टोटल जो झाला तो 139 मग पुढे काही नाही तर तोच दाखवण्याचा फक्त प्रयत्न आहे कारण की 2020 21 21 22 23ला आपला काही डेटा नाही
त्यामुळे ते इथे जे काय आहे तो रेव्हेन्यू सेम दाखवतो. तर अशा पद्धतीने मग आपण हे ड्रिल पण करू शकतो, की लेट्स से की आपल्याला थोडं याच्यात बघायचं आहे, की काय म्हणतो, की आपल्याला मंथ वाईज वगैरे आता इथं मी याला हे जे आहे डेट हायरार्की घेतो. आता याच्यात जर आपण पर्टिक्युलर पॉइंटनी ड्रिल केला, म्हणजे तुम्हाला सांगितलं की आता ह्या पर्टिक्युलर याच्यात आता ड्रिल डाऊन जर केला आपण पर्टिक्युलर याच्यात किती रेव्हेन्यू होता, तर तो इथे आता हे जे आहे तर हे जे आहे रनिंग टोटल जे का झालेलं आहे, की कारण की आता हे जे दाखवत आहे ना हे पूर्ण याच्यात, कारण हे टोटल दाखवतं याच्यासाठी की आपण जे काही व्हॅल्यू जे आहे ते पूर्ण आपण रनिंग टोटल केलेलं आहे. म्हणजे आता हे इयर वाईज हे झालेलं आहे रनिंग टोटल. आता इथं जे फंक्शन जे आपण यूज केलेलं आहे ना ते इथे थोडंसं चेंज करू शकतो आपण थोडं. हां, रनिंग टोटल याचे ना हां. हां. तर हे जे फंक्शन्स आहे, की ऑल सिलेक्टेड हे जे आहे, ही डेट फील्ड घेतलेली आहे पूर्ण आणि याच्यात आता हे रेव्हेन्यू मेजर जे आहे फंक्शन, आता हे आपण स्वतः पण करू शकतो. म्हणजे जे काय आहे ना, की हे ऑल सिलेक्टेड इज नो रो आफ्टर आणि हे जे आहे फंक्शन, हे आपण स्वतःहून पण रनिंग टोटल जे आहे ना, ते कॅल्क्युलेट करण्याचं काम करू शकतो. त्यासाठी हे कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू शकतो. आणि हे जे आहे ना, की इथं जे यूज केलेलं आहे, की ऑल सिलेक्टेड म्हणजे काय, की डेटमधली डेट आता हे फिल्टर फंक्शन आहे. फिल्टर फंक्शन मध्ये सुरुवातीला पहिल्यांदा टेबल जो असतो, तो कोणता असतो तर आपला डेट फील्ड आहे. डेट कॉलम जो आपण तो घेतलेला आहे आणि इज नो रो आफ्टर म्हणजे काय सांगतंय, की याच्यात मॅक्सिमम जे असेल, त्याला कन्सिडर करायचं आहे आणि आता इज नो रो आफ्टर जर म्हटलं, तुम्हाला सांगितलं, की इज नो रो आफ्टर याचं फंक्शन जर आपण सांगितलं, की काय नेमकं करतं? इज नो आता याचं तुम्हाला थोडंसं इज नो आफ्टर फंक्शन इज अ बुलियन फंक्शन दॅट एम्युलेट्स द बिहेवियर ऑफ अ स्टार्ट ॲट अ क्लॉज अँड रिटर्न्स द ट्रू फॉर रो दॅट मीट्स ऑल द कंडिशन्स. म्हणजे ह्या डेटच्या फील्डला स्टार्ट होणार मॅक्झिमम जी डेट असेल पर्टिक्युलर याच्यात त्या फील्ड टेबलमध्ये ती घेणार आणि त्याच्यानुसार त्याला ऑर्डरिंगसाठी जे आपण दिलं होतं ना इथं ऑर्डर जेव्हा आपण करत होतो त्यावेळेस ते डिसेंडिंग ऑर्डर दिलेली होती त्यानुसार ते झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे फंक्शन्स आपण जे आहे ना, ते यूज करू शकतो. जे रनिंग टोटल वगैरे आहे आणि त्यानंतर बाकीचे जे फंक्शन्स आहे, की आता तुम्ही हे जे फंक्शन्स बघितले, न्यू क्विक मेजर जर बघितलं, अं, तर हे तुम्ही स्वतःहून आज थोडे ट्राय करा. इयर टू डेट, क्वार्टर टू डेट. आता इयर टू डेट घेतलं मी. त्यानंतर रनिंग टोटल एक ट्राय केलं. आता हे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे खूप सिंपल आहे. हे आपण कसे पण यूज करू शकतो. ॲव्हरेज पर कॅटेगरी, रेव्हेन्यू पर कॅटेगरी. परंतु हे काय याच्यावरती सांगायचा मुद्दा असा आहे, की याच्यावरती जास्त डिपेंड राहू नका. परंतु ॲज अ स्टार्टिंग पॉइंट तुम्ही हे कन्सिडर करू शकतात आणि हे इथून शिकू शकतात. आता इथे एक सजेशन विथ को-पायलट म्हणून आलेलं आहे. एक नवीन फीचर आलेलं आहे. ॲक्चुअली साइन इन करून याला ॲक्चुअली जेव्हा जेव्हा आपल्याकडे प्रीमियम व्हर्जन असेल, त्यावेळेस हे अवेलेबल आहे. की अजून काही डिटेलमध्ये आपल्याला काही रेव्हेन्यू क्रिएट करायचे असेल, मेजर्स क्रिएट करायचे असेल, तर त्यावेळेस आपण हे फंक्शन्स यूज करू शकतो. तर हे सर्व आज घेण्याचा हा उद्देश होता, की जिथे आपल्याला क्विक मेजर वगैरे जे आहे त्या माहिती असणं पाहिजे. जास्तीत जास्त इथं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. बेसिकली 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत DAXमध्ये. जर मी आता तुम्हाला परत त्याच गोष्टी सांगितल्या, की नेमकं काय-काय आपल्याला गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर एक कॅल्क्युलेट फंक्शन जे आहे, फिल्टर फंक्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे बाकीचे फंक्शन आहे, मग आपलं सम झालं, सम एक्स याच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. सम कधी यूज करायचं, सम एक्स कधी यूज करायचं, एक्स एक्स जेव्हा लागतं तेव्हा. आता याला हे सगळे असे आहे काउंट काउंट एक्स, एव्हरेज, एव्हरेज एक्स
असे सर्व आहे. आता हे तुम्हाला रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट हां, आता मी तुम्हाला रो कॉन्टेक्स्ट काय, फिल्टर कॉन्टेक्स्ट काय, क्वेरी कॉन्टेक्स्ट काय, हे सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर हे कॅल्क्युलेट फिल्टर आणि मग त्यानुसार आपण फिल्टर कॉन्टेक्स्ट कसं चेंज करू शकतो ते घेतलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा आणि जेव्हा इंटरव्ह्यूला प्रिपेअर करशाल, त्यावेळेस तुम्हाला भले की सर्व DAX फंक्शन आले नाही तरी चालतील. परंतु 1-2 फंक्शन्स असे आलेच पाहिजे विथ एक्झाम्पल ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग ते तुम्हाला विचारतील तुम्ही DAX यूज केलं का? आपण असं नाही म्हणायचं की येस आय हॅव यूज्ड DAX म्हणजे एवढं म्हटलं आणि काहीच सांगितलं नाही तर मग त्याचा काहीच फायदा नाही. तर तुम्ही सांगता आलं पाहिजे ना, की तुम्ही नेमकं कुठे यूज केलं, कशासाठी यूज केलं. त्यासाठी मग तुम्ही हे असे काही एक्झाम्पल्स तयार ठेवणे इयर ओव्हर इयर रेव्हेन्यू किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणे, रनिंग टोटल कॅल्क्युलेट करणे, हे का केलंय, कशासाठी केले, हे सांगता आले पाहिजे. हे सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन म्हणजे इफेक्टिव्ह आन्सर्स होऊ शकतात आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे तो चांगला होईल. तर ह्या सर्व गोष्टी आज घ्यायच्या होत्या. उद्यापासून आपण एक प्रोजेक्ट करतोय. ज्याचं मी तुम्हाला उद्या स्टार्टिंग कशी करायची, कोणता डेटा सेट घ्यायचा, त्याची मॅपिंग वगैरे कशी करायची, कुठं करायची, ते सर्व गोष्टी आहे. आपल्याला पूर्ण एक प्रोजेक्ट हे जे काही आपण सर्व शिकलोय, ते सर्व रिवाईज होईल त्यात. त्यात एंड टू एंड बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग येऊन जाईल आणि मग तो शेवटी आपण पॉवर BI प्रोमध्ये पब्लिश करणार आहोत आणि हे एक साधारण 8 एक दिवस चालेल. तर त्यात बऱ्याचशा कन्सेप्ट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू शकतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता.